हे बघा, ही इथे एक मी चादर केलेली दिसते आहे, छोटे छोटे तुकडे जोडून सगळे, आणि प्रत्येक 2 तुकड्यांच्यामध्ये अशी पांढरी पट्टी लावलेली आहे आणि एक अशी आडवी पट्टीनी 2 लाईन्स अशा जोडत जोडत मी मोठी चादर तयार केलेली आहे. आणि ही साधारणतः एक 60 इंच बाय 90 इंचाची फुल साईज खूप मोठी चादर किंवा गोधडीसारखी आहे. आणि ह्याला चारीकडनं असा ह्या रंगाचा काठ असा शिवलेला आहे. अजून ह्याला फिनिशिंग झालेलं नाही आहे. बॅक साईडला ह्याच रंगाचं कापड लावणार आहे आणि ह्या दोन्हीच्या मध्ये जुनी एखादी साडी घालीन मी. जास्त जाड करणार नाही कारण अति जाड जर का केलं तर धुवायला खूप पंचायत होते. आता प्रश्न असा पडतो की ह्याच्यासाठी मी मेजरमेंट काय घेतलं आणि हे सगळं कसं तयार केलं. तर हे सगळे जेवढे हे रंगीत तुकडे त्याच्यात तुम्हाला दिसते की ऑल्टरनेट एक प्रिंटेड आणि एक प्लेन, एक प्रिंटेड आणि एक प्लेन अशा पद्धतीने मी अरेंज केलेलं आहे. वेगळं काही ह्याच्यामध्ये मोठं असं डिझाईन असं काही नाही आहे. हे सगळं ऑल्टरनेट रंग असे मी ब्लाऊज पीसेस आपले उरलेले असतात त्यातले तुकडे चौकोन कापले. तर प्रत्येक चौकोन जो आहे चौरस तो 6 इंच बाय 6 इंचाचा आहे आणि 2 चौकोनांच्या मधली ही जी पट्टी आहे ही 2.5 इंच रुंदीची घेतलेली आहे. तसंच हा जो मधलासुद्धा सलग पट्टा आहे, याला अर्थात जोड लावून केलेला आहे मी, हा सुद्धा 2.5 इंच रुंदीचा आहे आणि काय जेवढी लांबी लागेल तेवढी मोजत जायची आणि त्याला अटॅच करत जायची. तर पांढरा रंग नको असेल तुम्हाला तर मध्ये काळ्या रंगाचं तुम्ही असं कापड लावू शकता. आता प्रश्न ह्याच्यात येतो की ह्याच्यात कापड किती लागलं. तर हे जे पांढरं कापड आहे हे मला जवळपास धरा तुम्ही की 2.5 मीटर तरी लागलेलं आहे. आणखीन हे जे तुकडे आहेत हे काय मी मोजले नाही, माझ्या शिवणकामात ते जे उरलेले होते तेच घेतले. एकूण तुकडे ह्याच्यामध्ये 96 आहेत. हे सगळे जे तुकडे आहेत म्हणजे 12 तुकडे उभ्यात लावलेले आहेत आणि 8 तुकडे आडव्यात. म्हणजे रुंदी जी आहे ही रुंदी याच्यात तुम्हाला दाखवते मोजून 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर 8 तुकडे असे आडवे आणि उभे 12 तुकडे असे 96 तुकडे. तर 48 म्हणजे 48 प्लेन तुकडे आणि 48 प्रिंटेड तुकडे. आणि हे जे साईडनी कापड लागलेले हा पट्टा, तर हे मोठं कापड मी जवळपास 3 मीटर घेतलेलं आहे. मोठ्या पन्हाचे म्हणजे 60 इंच 66 इंच खूप मोठा पन्हा जो असतो ना आपल्या पडद्याचा पन्हा, चादरीचा, असं मोठा तशा पन्ह्याचं कापड घेतले मी. आणि त्याच्यातनं हे 4 इंच रुंदीचा पट्टा मी सगळीकडनं फिरवलेला आहे. आणि तसंच मागच्या साईडला मोठी मोजून मी घेणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा सगळ्या आपल्या घरी रिकाम्या वेळात असे चौकोन चौकोन जुन्या ड्रेसेसचे असतात, काय जुने पण एकदमच असं विटलेलं कापड घेऊ नका, त्याला छान धुवून प्रेस करून घ्या आणि मग नंतर हे सगळं तुम्ही करू शकता. आता जर का मला हे मशीनवर शिवायचं असेल तर अति जाड करून चालणार नाही आहे. इवन हाताने जरी करायचं असेल तरी अति जाड करून चालत नाही. तुम्ही ज्या प्रदेशात राहता तिथे जर का खूप थंडी असेल तर ठीक आहे तुम्ही जाड केलेलं, पण तरी वाळायची पण शक्यता बघून घेत जा. किंवा दुसरी एक आयडिया करता येईल की घरात जर तुमच्या जुन्या गोधड्या असतील पण त्या आता नाही तेवढ्या चांगल्या दिसत आहेत, त्या अति जड नसतील, अति जाड नसतील, तर त्यासुद्धा तुम्ही ह्याच्यात लावू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही एक छानशी मोठी गोधडी करू शकता. मी तुम्हाला आता फुल उलगडून दाखवते की किती मोठं तयार होणार आहे झाल्यावर. हे बघा, हे आता मी तुम्हाला हे पूर्ण ह्याचा आकार असं दाखवते की हे अशा पद्धतीने मी जोडत आलेली. आणि मला ह्याला करायला जवळपास 15 दिवस लागले हे पूर्ण करायला, कारण की आपली घरची कामं आणि सगळं आटपूनच आपण करत असतो. पहिल्या 2-3 दिवस तर मी फक्त हे चौकोन तुकडेच कापत होते सगळे एकसारख्या मापाचे. त्याच्यानंतर मग पट्ट्या कापून झाल्या. त्याच्यानंतर मग ते जोडण्याचं काम सुरू झालं. आणि जोडतानासुद्धा काय केलं होतं की पहिली ओळ आधी मी तयार करून घेतली आणि दुसरी ओळ करताना ती पहिल्यावर ठेवून बघायची की 2 पांढऱ्या पट्ट्या मागे पुढे होता कामा नये. त्या म्हणजे जवळपास एकसारख्याच एकाखाली एक दिसले पाहिजे किंवा चौकोन एकाखाली एक बरोबर दिसले पाहिजे. अशा पद्धतीने केलेलं आहे. एक प्रिंटेड एक प्लेन, एक प्रिंटेड एक प्लेन असं केलेलं आहे. आता हा तुकडा हा खरा सेल्फ डिझाईनचा, सेल्फ प्रिंटेड आहे. आणि तुकडे जोडताना रंगसंगती ठेवायची आणि तुकडे एकदा जेव्हा तुम्ही अरेंज करता त्याच्यानंतर त्याचा एक फोटो काढून घ्या. फोटो काढल्यानंतर काय होतं की दुसऱ्यांदा किंवा तुम्ही जोडायला जाता तर तुमच्याकडनं चुका होत नाही. ते बघून बघून तुकडे जोडत जायचे
आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचं शिवणकाम पण खूप एन्जॉय करू शकता. आणि उरलेल्या वेळामध्ये जे ड्रेसेस आहेत किंवा काय जे घरातले जुने कपडे चांगले जे आहेत पण त्या सगळ्याचे असे चौकोन तुकडे कापून ठेवा आणि पाहिजे तेवढ्या तुम्ही अशा बेडशीट्स करून ठेवा. तुम्हाला जर का गोधडी नसेल करायची तर बेड कव्हर करू शकता की ह्याला आतून एक आणखीन कापड लावायचं, ज्याला आपण मांजरपाटाचं म्हणतो तसं लावू शकता किंवा जुनी चादर एखादी लावू शकता, पण विरलेली नसली पाहिजे. आणि अशा पद्धतीने तुम्ही बेड कव्हर्स पण तयार करू शकता मोठ्या मोठ्या. तर बघा तुम्हाला हे आवडतं का? पूर्ण फायनल तयार झाल्यानंतर मी परत एकदा तुम्हाला लास्टमध्ये दाखवीनच. आता हे खाली हे जे तुम्हाला कापड दिसतं हे कापड हे मी जवळपास 2.5 मीटर घेतलेलं आहे. 2.5 मीटरचं आहे हे. तर तुम्ही कमी पडायला नको म्हणून 2.25 मीटर घेऊ शकता. आतमध्ये मी एक जुनी गोधडी वापरलेली आहे, अगदी विरलेली झालेली होती म्हणून ती आता मी आतमध्ये लेअर म्हणून लावते आहे. आणि वरती हे जे आपण शिवून तयार केलेलं होतं हे मी त्याच्यावर असं घातलेलं आहे. आता मी तुम्हाला लांबून एक व्ह्यू दाखवते. हे पूर्णपणे हे अशा पद्धतीने दिसेल. हे असं झाल्यानंतर आता मी काय करणार की ह्यातला जो प्रत्येक चौकोन आहे ह्याला एक तर तुम्ही करू शकता सुई धाग्याने प्रत्येक चौकोनात थोडं थोडं टाचून फिक्स करून घ्या, किंवा मार्केटमध्ये या बघा अशा या पोनी कंपनीच्या छोट्या छोट्या सेफ्टी पिन्स मिळतात. ह्या अशा एक असं पाकिट मिळतं, तर ते तुम्ही विकत घेऊ शकता. आणि प्रत्येक चौकोनामध्ये हे अशी एक एक सेफ्टी पिन टाचायची, म्हणजे हे कापड सरकत नाही. आणि मग जास्तीचं कापड आहे ते कापून टाकायचं. बाहेरचं जे जास्तीचं कापड आहे जसं आता इथे दिसतंय की इथे हा पार्ट थोडासा जास्तीचा आहे, तर हा मी नंतर कापणार. आधी सगळं फिक्स करून घेणार आणि मगच कापणार. आता हे बघा या प्रत्येक खणात आपण हे अशा सेफ्टी पिन्स लावून तिन्ही लेयर्स, म्हणजे सगळ्यात खालची लेयर, मध्ये घातलेली पातळशी गोधडी आणि हे वरची लेयर, असे सगळे प्रत्येक चौकोनाला मी टाचण्या लावून असं फिक्स केलेलं आहे. आणि आता काय करीन, जास्तीचं कापड बाहेरचं कापून घेणार आणि हे ज्या पांढऱ्या पट्ट्या आहेत इथून मी आयदर हाताने सगळं टाचून पक्क करीन किंवा मशीन फिरवीन. आणि हे जे असतं हे इकडलं हे असं आतमध्ये फोल्ड करून शिवणार आहे. अशा पद्धतीने ही माझी मोठी छान डिझायनर गोधडी तयार होणार आहे. आता बघा हे सगळे पदर जोडल्यानंतर टाचण्या लावल्या, म्हणजे सेफ्टी पिन्स लावलेल्या तुम्हाला दाखवलं. हे सेफ्टी पिन्स लावल्या. आता ह्या दोन्ही पदरांना मी आधी एकदा ह्या साध्या पांढऱ्या धाग्याने तुम्हाला दिसतं की कच्चं केलं आधी दोन्ही पदरांना आणि मग जोडण्यासाठी मी हा जाड असा एक धागा मिळतो. क्विल्टिंगसाठी तुम्ही मागितला की तुम्हाला देतात. कोणी ह्यांनी क्रोशियासुद्धा करतात. असा चांगला मजबूत धागा असतो आणि ही चांगली लांब लचक सुई घेतलेली. साधे फुलाबिलांचे हार करायला असते ना कशी लांब सुई, ती घ्यायची, ज्याचं नेडं जरासं मोठं असतं. आणि ह्याच्याने काही नाही, आता जवळजवळ असे हे धावदोरा घालायचा आहे नुसता, बाकी काही करायचं नाही तुम्हाला. तर हा झाल्यानंतर एकदा एका टोकाचं झाल्यानंतर मग आता ही जी शिवण आहे याला पण मी एकदा याच धाग्याने असं टाचत जाईल. आणि मग नंतर ह्या ज्या पांढऱ्या पट्ट्या आहेत की नाही या सगळ्यांवरती मी जवळजवळ असा एक लाईन तरी धावदोऱ्याची घालणार, म्हणजे हे सगळं फिक्स होऊन जाईल. आणि ह्या सेफ्टी पिन्स लागल्या कारणाने या सेफ्टी पिन्स लागल्या कारणाने त्या आधीच मजबूत झालेल्या आहेत, म्हणजे हलणार नाही. आतला पदर आहे तो हलणार नाही. आता सांगायचं तुम्हाला असं आहे की आतमध्ये आता जसं गोधडी टाकलेली आहे, तुम्हाला जर गोधडी एवढे जाड नको असेल तर एकेरी किंवा दुहेरी साडीचा पदर टाकू शकता. कोणी लोक जुन्या शाली टाकतात किंवा जुन्या चादरी टाकू शकता तुम्ही. जर काहीच नसेल टाकायचं तर नुसता हा वरचा पदर आणि हा खालचा पदर, अशा पद्धतीने तुम्ही एक छानपैकी डिझायनर गोधडी ही अशी तुमची सुरेख तयार होणार आहे. ही तयार झाल्यानंतर खूप छान. आणि आता पहा तुम्ही याच्यामध्ये मी वेगळं असं काही मोठं टेक्निक वापरलेलं नाही आहे, नुसते एकसारख्या मापाचे तुकडे. आणि आता तुम्हाला वाटेल की पांढरा रंग का वापरला, तर आता एक कारण सांगते तुम्हाला की खरं तर हे जे कापड वापरले मी चेकचं, हे सुद्धा मी मध्ये ह्या पट्ट्यांच्यासाठी मध्ये असं वापरू शकले असते. पण काय असतं, आपण जेव्हा बाजारात जातो घ्यायला कापड विकत, तर आपल्याला आयडिया नसते की हे कापड पुरेल की नाही पुरणार. त्यामुळे असा रंग मध्ये लावायचा, पांढरा किंवा काळा किंवा नेव्ही ब्लू, की त्याच्या शेड्समध्ये विशेष फरक नाही पडत. म्हणजे पांढरा रंग कसा सरसकट तुम्ही कुठल्याही दुकानात गेला तरी तुम्हाला मिळेल.
अशा पद्धतीची चेकची कापडं किंवा विशिष्ट आपल्याला हवी असतील ती कुठेतरी लांब जाऊन किंवा कुठल्या आपल्या नेहमीच्या खात्रीच्या दुकानात आणावी लागतात. पण पांढरं कापड जे पांढरं ब्लाऊज पीस किंवा काळं ब्लाऊज पीस हे तुम्हाला सहज कुठल्याही दुकानात मिळतं कापडाच्या आणि त्याच्यामुळे शेड्समध्ये फरक येत नाही आणि म्हणून तेवढ्यासाठी मी हे पांढऱ्या रंगामध्ये वापरला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही नेव्ही ब्लू घ्या, नंतर ब्लॅक कलर घ्या, लाल हवायचं असेल लाल लावा, हिरवा लावा. पण लक्षात ठेवा की त्या शेड्समध्ये फरक येता कामा नये आणि तेवढ्याचसाठी मी स्वतः तुम्हाला सांगेन की तुम्ही पांढरा किंवा काळा हे दोनपैकीच मध्ये वापरा. म्हणजे उठून पण दिसतात बाकीचे चौकोन आणि म्हणजे उठून मी उठावदार छानच दिसतं, त्याला काय दुसरा शब्द नाही. पहा तरी तुम्हाला जसं आवडेल तसं करा. आणि अशा पद्धतीची आपली डिझायनर गोधडी तयार होणारी, ही तयार व्हायला साधारणतः 15 दिवस तरी लागतात. म्हणजे तुमची घरची कामं आटपून सावकाश सावकाश तुम्ही रोज 1-1.5 तास बसले तर असं हे धावदोरा घालून आरामात होतं. तर बघा, तुम्हाला आवडली तर आपल्या जास्तीत जास्त मराठी ग्रुप्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. आता हे बघा, हे 2-2 पदरांना मी नंतर असं आतमध्ये हे वळवून हे असं आणि इथे टाचणी लावलेली आणि एवढंच फक्त शिवायचं. मग परत थोडंसं पुढे जायचं, परत थोडं शिवायचं, असं करत करत हे बघा इथे मी हा पूर्ण एक पदर हा पुरा केलेला आहे. आणखीन ह्या अशा पद्धतीने इथे डबल पण हे असं माझं करून झालेलं आहे. ही लाईन आणि ही वरची लाईन हे असं सगळं डबल ही पण करून झालेलं आहे. आता एक लक्षात ठेवा, ह्या टाचण्या ह्या सेफ्टी पिन्स लागल्या कारणाने मी ह्याला आरामात हाताळू शकते. मला भीती वाटत नाही की आतल्या कापडाचा काय चोळामोळा होईल, काही नाही. आपण आरामात जिथे बसले आहात तिथे सुद्धा ठेवून तुम्ही, नाही तर नॉर्मली काय करावं लागतं आपल्याला, गोधडीला जमिनीवर पूर्ण पसरा, सतत तेवढा आकार व्यापला जातो. ह्याच्यात तशी काही भीती नाही आहे. सगळीकडे मी सेफ्टी पिन्स लावल्या कारणाने आता हे इथे सेफ्टी पिन लावल्यामुळे हे अजिबात हलणार नाही आहे. तर असं थोडं थोडं घेत करायचं आणि अशा पद्धतीने आपण ते हळूहळू धावदोऱ्यांनी मी आता हे करते बघा. तुम्हाला जर का हाताने नसेल करायचं तर तुम्ही मशीन पण मारू शकता, पण हाताने करण्याच्या याच्यात एक वेगळी मजा आहे, आपला वेळ पण छान जातो. आता हे बघा, हे दुहेरी म्हणजे एक ही ओळ एक ही ओळ अशी धावदोऱ्यांनी करून झालेली आहे. सेफ्टी पिन्स लागल्या कारणाने कापड हलायची अजिबात शक्यता नाही आहे. आता ह्या मधल्या ह्याच्यावरती तुम्हाला दिसते की मी पूर्ण हा धावदोरा घातला आहे. दुसरी ओळ पण सुरू झालेली आहे आणि ह्या असं आता उभ्या पण, म्हणजे ह्या ज्या उभे पाठ ह्याच्यावर पण असंच मी घालणार आहे आणि अशा पद्धतीने ही आपली पूर्ण गोधडी तयार होणार आहे. आता ह्याच्यात एक सगळ्यात मोठा प्रश्न जेव्हा मी करायला घेतलं आणि वरची जेव्हा फ्रंट साईड फक्त तयार केली होती तर मला भीती होती की रंग जातो की काय. कारण की काय, इतके वेगवेगळे रंग आपण वापरलेत आणि प्रत्येक सगळे तुकडे काय आपण धुवून प्रेस करून काय असे वापरत नसतो. तर त्याच्यासाठी खूप छान तुम्हाला आयडिया सांगते की रंग अजिबात हलत नाहीत. तर मी काय केलं की पहिली जेव्हा वरची शीट हे वरचं पदर तयार झाला होता आणि हा खालचा वेगळा, तर हे 2 सुटे मी आधी भिजवून घेतले आणि पाण्यामध्ये आधी मी मीठ आणि तुरटी, तर मीठ समजा जर का ह्या वरच्या चादरीला मी 2 चहाचे चमचे मीठ आणि अर्धा चमचा तरी तुरटीची पावडर होतीच, ती अशी सगळी मिक्स करून घेतली त्या पाण्यामध्ये आधी. आणि हे जे वरची चादर होती हे सगळे तुकडे लागलेली हे शिवलेलं होतं सगळं, फक्त हे जोडकाम झालेलं नव्हतं. हा पदर सुटा होता वरचा आणि खालचा सुटा. आणि हे साधारणतः 3 ते 4 तास मी पाण्यात भिजत टाकलं. पाण्यात भिजत टाकल्यावर काय झालं, वरती थोडासा असा तो कलर पहिला जो असतो तो आला, पण त्याच्यात फायदा काय झाला, तो कलर फक्त पाण्यात आला, तो एकमेकांना लागला नाही. म्हणजे आता तुम्हाला दिसतं ह्या पांढऱ्या पट्ट्यांमध्ये रंग अजिबात उतरला नाही आहे किंवा हे रंगसुद्धा एकमेकांना लागलेले नाही आहेत. तर तो कलर फिक्सिंगचंही काम झालं. हे जे चेकचं कापड होतं ह्याचासुद्धा सुरुवातीचा थोडा पिवळा काळसर रंग त्या पाण्यात उतरला, पण तो रंग नंतर पुढे लागलेला नाही. तर अशा पद्धतीने तुरटीचा आणि मिठाचा दोघांचा वापर करून आपण कलर फिक्सिंग करू शकतो आणि तुम्ही पाहिजे तेवढे वेगवेगळ्या रंगाचे तुकडे घेऊन अगदी बिना घाबरता शिवणकाम करू शकता. आता हे बघा, तुम्हाला आवडलं असलं तर आपल्या वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा. आणखीन नेहमीप्रमाणे तुमच्या कमेंट्स लिहा, म्हणजे मला खूप आनंद होईल. धन्यवाद. आता हे जे वर धागे आले होते, कारण आपण शिवताना सगळं वरनच धागे घेऊन केलेलं होतं. जर का मी खालून प्रत्येक वेळा धागा घेतला असता तर मला ते शोधायला सगळ्याचा त्रास झाला असता. तर हे सगळे धागे मला खाली सरकवायचे. तर खाली सरकवण्यासाठी मला काय करायला लागेल की हे जे 2 धागे आहेत याला
एक तर क्रोशियाने मी तरी खाली सरकवीन किंवा ही जी आपण जाड सुई वापरली होती तीच घ्यायची. आता त्याच्याने कसं करायचं, तर ही सुईचं टोक आहे ना ते आधी असं खाली घालून घ्यायचं असं. आता हे छिद्राचा भाग राहिला, तर ह्या छिद्रातून हा धागा ह्याच्यातनं ओवायचा. आणि या छिद्रातनं धागा ओला की ती सुई परत आपली खाली ओढून घ्यायची. आता हे असा ओल्या गेला आहे. आता ही सुई अशीच्या अशी खाली घ्यायची. खाली घेतली की मागच्या बाजूला बघा, मागच्या बाजूला हा येतो धागा, हा काढून घेतला. हे जसं घेतलं खाली तसंच आता हे पण घ्यायचं आहे. माझ्या असं लक्षात आलं की क्रोशियानी जर का मी हे धागे खाली घालायचा प्रयत्न केला तर कापड फाटतं आहे, कापडाला असं ताणलं जातं आणि खराब होतं आहे कापड. त्यामुळे मी ही पद्धत अवलंबते आहे. आता हे दुसरा धागा आहे, दुसरं टोके, हे पण मी असंच खाली घालते. हे आल्यानंतर ह्याला सुईला खाली घेतलं आणि हे काढून घेतलं धागा इथनं. हे झाल्यानंतर ही 2 टोकं आपल्याला मिळाली स्वतंत्र. इथे गाठ मारून घ्यायची. चांगल्या 3-4 गाठी मारायच्या म्हणजे मग ते पक्कं होतं. अशा पद्धतीने ह्या गाठी मारायच्या आणि नंतरच हे कापलं तरी चालतं. मग अशा पद्धतीने अगदी जवळून कापायचं. हे अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे, आता ह्या इथे पण आहे बघा, इथे गाठ आहे. आता ही मला अशीच आत घालायची आहे, तर तेच करणार मी. परत सुईचं टोक इथून असं खाली घालणार आधी अशा पद्धतीने. आणि हा जो धागा आहे हा ह्या नेढ्यातनं ह्याच्यातनं ओवणार मी असा. हा ओवल्यानंतर खाली ओढणार त्याला की हा गेला खाली. आता हा दुसरा पण आहे, तर लगेच परत बाजूला मी सुई खोचणार अशी आणि ह्याच्यातनंही असं ओढणार असं आणि सुई परत खाली ओढून घेणार. खाली आले दोन्ही धागे, खाली दोन्ही धागे आले की त्याला मी परत गाठ मारून घेणार अशी. झालं. चांगल्या 4-5 गाठी मारायच्या म्हणजे पक्क होऊन जातं. अशा पद्धतीने आपण ह्या पूर्ण चादरीचं फिनिशिंग करणार आहोत. आता दुसरा प्रकार म्हणजे जेव्हा आपण हे धागे खाली घेतो त्याच्यानंतर आपण ते न कापता, जर तुम्हाला कापताना अनकम्फर्टेबल वाटत असेल की ते उघडू शकतं बा, तर अशा वेळेला क्रोशियाची सुई वापरायची. बाजूच्या ह्या धाग्यातनं घालायची आणि ह्या धाग्यातनं ओढायचा. इकडे वळवलं, परत एकदा घातली. म्हणजे थोडक्यात आपण ह्या धाग्याला पीळ मारतोय, म्हणजे एखाद्या टाक्यावरनं त्याला आपण 2दा-3दा फिरवून घेणार, म्हणजे त्याचे बाहेर निघायचे चान्सेस कमी होऊन जातात एकदम. धागा असा सुटणार नाही, सुटायची भीती नाही राहणार. हे झालं. आता हा धागा इकडच्या बाजूने करीन मी असाच. हा धागा ह्याच्यातनं असा बाहेर काढला, हा ह्याच्यानंतर ह्याला पुढच्या धाग्यातनं असं ओढणार. हे असं म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही आणि कापायची पण गरज नाही. धागे आपण तसंच त्याच्यातनं काढू शकतो. हे असं या प्रत्येक टाक्यातनं असं क्रोशियाने धागा आपला ओहतो तसा काढून घ्यायचा, म्हणजे कापत बसायची काहीच गरज नाही. आणि पुन्हा दिसायलाही फिनिशिंग चांगलं दिसतं, म्हणजे काही अडचण येत नाही. तर अशा पद्धतीने सुद्धा आपण धागे एकदा खाली घेतले की आपण हे सगळं करू शकतो. जर तुम्हाला सुरुवातीलाच करायचं असेल तर सुरुवातीलाही करू शकता, पण आपली स्पीड कमी पडते म्हणून मी हे सगळं काम शेवटीसाठी ठेवलेलं आहे करायला. अशा प्रकारे आपली सुंदरशी डिझायनर चादर, गोधडी म्हणा ही तयार झालेली आहे.
जास्तीत जास्त ग्रुपमध्येही शेअर करा. आणि आता परत लॉकडाऊन सदृश परिस्थिती आहे, सगळ्यांची मनं बेचैन आहेत. तर आपलं मन कुठल्यातरी कामात चांगल्याच्यात गुंतवा, म्हणजे वेळ पण सत्कारणी लागेल आणि एक चांगलंसं घरात एक छान गोधडीसुद्धा तयार होऊन जाईल किंवा चादर तयार करता येईल. धन्यवाद.